श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19 एप्रिलचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर्स पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 लगेच पाहूया. प्रश्न क्रमांक 1 पहा. प्रत्येक वर्षी भारतीय रेल्वे दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक बी आहे 16 एप्रिल रोजी. आता या ठिकाणी भारतीय रेल्वेबद्दल लगेच माहिती पाहूया. सुरुवात 16 एप्रिल 1853 पासून झालेली आहे रेल्वेची सुरुवात. पहिला प्रवास आहे तो मुंबई ते ठाणे 34 किलोमीटरचा आहे. रेल्वेचे नाव ब्लॅक ब्युटी आहे. भारताचे गव्हर्नर लॉर्ड डलहौसी त्यावेळी होते. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे ॲक्ट कधी आला तर 1890मध्ये आलेला आहे. रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली तर 1905 साली. पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही 1925 साली आलेली आहे. मेट्रो ट्रेनची सुरुवात 1984मध्ये आलेली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात ही 2018मध्ये झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या काही लेक्चर्सपूर्वी आपण मेट्रो ट्रेनची सुरुवात 1984 पूर्वी झालेली आहे हे सांगितलंच आहे. परंतु कुठे सुरू झाली हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. काय कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे तुम्हाला? जी काही मेट्रो ट्रेनची सुरुवात कुठे झाली किंवा पहिली मेट्रो ट्रेन कुठे धावली हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे क्रिस्टालिना जॉर्जिवा. पर्याय क्रमांक सी. आता तुम्हाला बऱ्याच वेळा या अध्यक्षांचा जो देश आहे ते कोणत्या देशातील रहिवासी आहेत असं विचारलं जातं. तर महत्त्वाचा प्रश्न आहे बल्गेरिया. एका एक्झाममध्ये देशसुद्धा विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी पहा त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती पाहूया. 1 ऑक्टोबर 2024 पासून कार्यकाळ सुरू होणार आहे. कालावधी हा 5 वर्षापर्यंत असेल अध्यक्षपदाचा कार्यकाळ. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1945 रोजी झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि एकूण सदस्य देश हे 190 आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा 2024मध्ये जे काही इम्पॉर्टन्स नियुक्ती झालेली आहेत ते या ठिकाणी रिव्हिजन करूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची MD कोण आहेत? क्रिस्टालिना जॉर्जिवा. नॅशनल हाऊसिंग बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक संजय शुक्ला आहेत. CBIचे सहसंचालक हे अनुराग ठाकूर आहेत. US इंडिया स्टेटस अँड पार्टनरशिप फोरमचे CEO हे तरुण बजाज आहेत. राष्ट्रीय महिला हॉकी टीमचे कोच प्रशिक्षक हे हरेंद्र सिंह आहेत. एअर इंडियाद्वारे ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख जयराम षणमुगम आहेत. वित्त आयोगाचे सदस्य हे मनोज पांडा आहेत. विप्रोचे नवीन CEO श्रीनिवास पल्लिया आहेत. विशेष संरक्षण गटातील महानिरीक्षक म्हणजे SPG चे लवकुमार आहेत. त्याचप्रमाणे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती राकेश मोहन यांची करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. स्पेस इंडियाने नुकत्याच नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी संजना संधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता लगेच पुढील प्रश्न पाहूया. भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन कर दुरुस्ती प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केलेली आहे? पर्याय क्रमांक बी मॉरिशस उत्तर आहे. आता मॉरिशसबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी आहे लुईस पोर्टल. या ठिकाणी लुईस पोर्टल आहे. लुईस पोर्टल. प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ आहेत. चलन मॉरिशस रुपया आहे. सिंगापूरचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर हे लॉरेल ओंग हे नवीन पंतप्रधान आहेत. नुकतेच बघा सिंगापूरचे एक पंतप्रधान आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे. तर तो राजीनामा कोणी दिलेला आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आता भारत पेचे नवीन CEO कोण आहेत? भारत पेचे नवीन CEO हे नलीम नेगी आहेत. आता भारत पेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 2018 रोजी झाली. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. संस्थापक अशिनेर ग्रोवर हे आहेत. हार्वर्ड विद्यापीठाने अलीकडेच प्रतिष्ठित दक्षिण आशिया पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे? ते प्रदान केलेला आहे अवंतिका मुंदनपू यांना. केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत अलीकडेच कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर मध्य प्रदेश हे अव्वल स्थानी आहे. आता बघा थोडक्यात माहिती पाहूया. मध्य प्रदेशमध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी 2024मध्ये घडलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची मध्य प्रदेशची लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतातील सर्वात जुने अस्वल बबलू हे मध्य प्रदेश येथील प्राणी संग्रहालयामध्ये काय झाले मरण पावलेलं आहे. देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महिंद्रा कंपनीने अलीकडेच
कोणत्या राज्यात 1200 कोटी रुपयांचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना केलेली आहे? पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. आता थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी भारतातील पहिली LNG पॉवरवर चालणारी बस सुरू केलेली आहे. डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळालेला आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगलसोबत करार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय सर्व इम्पॉर्टन्स पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF जर घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.